नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्रीराम जयराम राघवा, पतित पावन रमाधवा, करुणानिधे दयार्णवा, देवादिदेवा दीनबंधू. तव चरण सरोजी मीन, राहो सदा होवूनी मन. ऐसे देई मज वरदान, कृपानिधान राघवा. तव कृपाबळे समस्त, वदेन म्हणतसे हा ग्रंथ. पुरवी माझा मनोरथ, कृपावंता दिनाचा. लक्ष्मी म्हणे हो देवाधिदेवा, प्रश्नाक्षर परिसावा. पुनर्दीपदाना ते परिसावा, कृपा करुनी स्वामिया. मागील अध्यायी कथन, दीप सरसाविता जाण, मार्जार गेला उद्धरुण, नवलविंदान ऐकिले. तरी दीप सरसाविता, इतुके पुण्यजी तत्वता. मग दीपा ते विध्वंसिता, कवण वार्ता तयाची. ऐसा प्रश्नाक्षर रमेचा, आकर्णून वदे स्ववाचा. स्वामी जो दीनजनाचा, वदता झाला ते काळी. मग वदे वासुदेवा, ऐके दीप विध्वंसनाचा प्रभावो. ये विषयीचा इतिहास पहाहो, श्रवण कराहो आदरे. पूर्वी मधुवनाचे ठाई, एक सामवेदी विप्र असे पाही. शांकली नाम तया देही, असे निजगृही आनंदे. सदाचारी शुचिष्मंत, स्नान संध्या वेद पारंगत. देवार्चनी नित्यरत, पुराण सांगत स्वगृही. दुष्ट प्रतिग्रह न घे कवणाचा, उपार्जना नसे दीन वाचा. स्वधर्म पाळू न नेमाचा, काळक्रमणे चालवीत. तया ते भार्या उभयता दोघी, विमलिका सुशीला पाही. एकमय वर्धती त्रिवर्गही, नसे काही विपरीत. तया माझी ज्येष्ठ सुशीला, सदा सादर पतिवचनाला. अंतर पडो नेदी वाचेला, परम तत्पर दिवस निशी. त्याही वरी अतीत अभ्यागत, कथापुराण श्रवण करी नित्य. गृहाचारीही नित्य नैमित्य, असे चालवीत यथा विभागे. ज्यावेळी प्रसंग पडे जैसा, संसार प्रसंग चालवी तैसा. सत्कर्मी लावीतसे वयसा, क्रमित ऐसा काळपै. धन्य धन्य ऐशी कामिनी, पतिव्रता शिरोमणी. सदा सादर पती भजनी, पूर्व पुण्ये लाधिजे. धन्यतयाचा संसार, जेणे पूर्वी अर्चिला रमावर. म्हणोनी ऐसी येसी संसार, करणे घडे तया ते. नाही तरी दुर्मुखी भार्या, मिळता संसार गेला वाया. तेथे पुण्यमार्गाची क्रिया, तया प्राणिया कोठोनी. परी ऐसे नव्हे ती सुशिला, परमपतिव्रता मंगला. ऐसी येचे नाम घेता आगळा, दोषमळ परिहरिती. तव कवण एक अवसरी, पुराण श्रवणी बैसे ते नारी. तव तेथे अधिक मासपरी, केले निर्धारी श्रवण. मग निजध्यास धरुनी मनी, परम विनीत होवुनी. भ्रता राते बोलतसे वाणी, मधुर वचनी तेधवा. हे नाथ हे स्वामीदेवा, आज कवण पर्वणीचा ठेवा. सर्व जनांचा मिळोनी थवा, जाती रेवा तिरा स्नानार्थ. जरी कृपा करुनी या मज, आज्ञा दिधाली यात सहज. तरी स्नाना जाऊनी या चोज, निरखू आज निज नयनी. ऐकोनी ऐसी मंजुळ वाणी, शांकली बोले ते क्षणी. म्हणे आजीची ये पर्वणी, प्राप्त झाला मळमास. हा तव पुरुषोत्तम मास, म्हणोनी जन जाता स्नानास. हे व्रत करावे सायास, धरुनी हव्यास निजमनी. एक मासावरी चालविता नेम, तरी सकळ पापे होती भस्म. संतोष्टुनी पुरुषोत्तम, पावती आराम स्वपरी. तरी माझी ये आज्ञेवरी, तू ह्या व्रताते स्वीकारी. प्रातस्नान करुनी आदरी, दीपदाना ते करी सुशीले. ऐसी आज्ञा होता ते काळी, परमहर्षयुक्त झाली ते वाळी. मग नमन करुनी गंगाजळी, स्नाना लागी पातली. स्नान करुनी यथाविधी, परतूनी आली गृहासंधी. करुनी देवतार्चन विधी, दीपदान संधी पाहत. तव येणे प्रकारे जाणा, प्रथम दिवसी करीती झाली अंगना. पासूनिया द्वितीया दिना, यथानुक्रमे करीतसे. ताम्रपात्री सुकृतेसी, दीप ठेवीतसे सायासी. तया तळवटी मृन्मय कुंभासी, भरून ठेवितसे आदरे. मग तयाची पूजा विधियुक्ते, करुनी पाचारी ब्राह्मणाते. तयाची पूजा करून समजते, दक्षिणेसहित अर्पितसे.
श्रोते घेतील आशंका ऐसी, केवी वदता मृत्युका कुंभासी, न चाले अवांतर धातुसी, म्हणोनी मृण्मयासी वदलेती. ऐसी शंका श्रोते चतुर, घेता ऐका हो प्रत्युत्तर. तरी दरिद्र व्यथा ऐसी थोर, नसे निर्धारे जगाते. म्हणोनी ती सुशिला पाही, दरिद्र व्याप्त निजगृही. इतर धातूचा स्पर्श तोही नाही, मृत्तिका पात्र या लागी. जयावरी कृपा श्रींची, तयाने कीजे इतर धातूची. यदर्थी वार्ता संशयाची, मना नाणिजे श्रोते हो. ऐसे करिता व्रताचरण, सुशिला नित्य करी आपण. तव सापन्न भाव मनी कल्पून, करीतसे विघ्न विमला पै. व्रत करीते नाम सुशिला, नामासारखी करणी अचळा. दुजिते नामाभिधान विमळा, परिद्वेष कल्लाळो हृदयी वसे. एका पुरुषाते दोघी नारी, पाहता दोघींची विपरीत परी. एक मळाते त्यागी स्वीकारी, हे खूण चतुरी जाणीजे. असो ते विमळ नारी, निशिदिनी टपतसे निर्धारी. जेवी मूषका लागी अंतरी, बिडाळकू जैसा. तैशा परी अहोरात्री, जपतसे ते सुंदरी. मत्सर धरुनी अंतरी, विघ्न लागी उदित. पहा दुर्जनाचा स्वभाव, दुजियाते करावा अपावो. हा तरी सहजी स्वभावो, अंग प्रभावो दुर्जनाचा. या लागी श्री रघुपती, नको हे दुर्जनाची संगती. तात्काळ भ्रमे सुमती, लागता संगती तयाच्या. ऐसे जपत असता विमळेस, संधी साधी मासार्ध दिवस. तव सुशिला गेली स्नानास, लक्षुनी दिवस एकादशी. सिद्ध करुनी दीपदान, मग गेली स्नाना लागून. तव येरी काय करी कारण, दीप मालवूनी विझवला. दीप धृता तेही उलंडिले, रिक्त पात्र करून ठेविले. ऐसे करिता तये वेळे, तो स्नानाहून आली सुशिला. करुणी देव देवतार्चन, म्हणे द्यावे आता दीपदान. नेत्री पाहे जे विलोकून, तो धृते सहित विझोनी दीप गेला. चित्ती म्हणे मार्जार कारणी, करून गेली या क्षणी. पुन्हा साहित्य मिळवूनी, करी कामिनी दीपदान. ऐसे प्रत्ययी होत जाय, येरी म्हणे होतसे काय. घडत असे जो पर्याय, विदित नव्हे तयेथे. ऐशिया परिते विमळा पाही, कर्म करुनी विचरे स्वगृही. सुशिळा खेद करी हृदयी, म्हणे कवण अपाई प्रवर्तला. नेणो जन्मांतरीचा ठेवा, मज कैचे घडेल पुण्य देवा. हे जनार्दना माधवा, कवण उपाया करू मी. ऐसी चिंता करीती ते कामिनी, जपत बैसली ते क्षणी. तो नित्य प्रकार करणी, करून गेली विमळा ती. परितयादिनी काय केले, विमलेने मनी जाणीतले. म्हणून धृत पात्री भरून ठेविले, उर्वरित स्नेह दीपाचे. हे पाहुनी आपुले नयनी, खेद करती झाली मनी. म्हणे देवदेवा चक्रपाणी, यासी या लागूने करू काय. वृत्तांत सांगितला भ्रतादासी, तो तव विहित धर्म नोहे मजसी. सवती मत्सर म्हणोनी तयासी, निज मानसी क्रोधे भरले. ऐसे विचारूनी अंतरी, काही न बोले ते सुंदरी. कुसुमोसुनी राहे अंतरी, गृहाचारी वर्ततसे. येणे प्रकारे करून, व्रत करीती झाली संपूर्ण. करुनिया उद्यापन जाण, ब्राह्मण संतर्पण यथाविधी. संपूर्ण एक मास भरता, काय प्रवर्तली कथा. तिघे पुत्र विमळेसी असता, मृत्यू पंथा ते गेलेली. एका मागे एक, मरण पावले हो सम्यक. नेत्र जाऊनी अंधत्व देख, तेही देख पावली. नेत्रीन दिसेची काही, चाचपीत वावरे स्वगृही. मग आठवितसे हृदयी, शेषशायी परमात्मा. हृदयी परम गहिवरोन, मग आठवी पूर्व कर्मा ते जाण. हे भगवान जनार्दन, जाणूनी हे कर्म केले. मी तव अपराधी बहुत, पुढे केवी होय माझा प्रांत. म्हणोनी तळमळे हृदयात, निशी दिवस तळमळी. आधी कर्म जैसे करावे, तात्काळ लागे ते भोगावे. पुढे यमयातना ते स्वभावे, न चुके कल्पांत काळी. या लागी विवेकी करून, सावध वर्तावे हो जनी. पुढे अवघड यम जाचणी, नरक विंदानी सुटेना. व्यासादिक महाऋषी, वाल्मिकादी तपोराशी.
पुराणे करुनी ठेविली जगासी, तरणोपायासी निर्धारे. परी जग हे अलगट मोठे, कोणी न जाती त्या वाटे. म्हणोनी दुःखी होती अचाटे, जातात वाटे यमापुराच्या. असो ते विमळा सुंदरी, दिवस निशी खेद करी. म्हणे धन्य तेची नारी, भ्रतार आज्ञेने वर्तत. मी तव अभागी मोठी, परमदैवाची करंटी. तेणे काही हातवटी, व्रतदाने उद्यापने. ऐसी करिता चिंता, कालांतरे ती मृत्यूपंथा. पावती झाली ते तत्वता, यमव्यथा दारुण. यमदूती नेले मारित, चित्रगुप्ते काढिले लिखित. मग ते जाचणी नित्यानित्य, भोगवीत तियेते. दारुण ते यमयातना, शास्त्रे बोलिती प्रकार नाना. तदनुसार ते कामिनी, भोगिती झाली दुःखाते. आठवूनी आपुले आचरण, अट्टहासे रडे आपण. परी तेथे सोडविता कवण, असे जाण सांगपा. सोयरे आणि आप्त पाही, ते तव राहती ठायींचे ठायी. परी तेथीची न जाणती सोयी, पाडिती अपायी प्राणिया. मिळोनी आप्तवर्ग सकळ, धृत शर्करेचे मारिती कवळ. म्हणती उत्तम प्रकारे काळ, क्रमिला याचिया संगती. सर्व सुखाचे सांगाती, शेवटी कोणी कामा न येती. ही तव जनाची असे प्रवृत्ती, न जाणती हिताहित. कोणीही म्हणती ऐसे, परलोकी सार्थक करी हव्यासे. ऐशिया लागी उपदेशे, न सांगती कोणीही. जरी ऐसा करीती उपदेश, मग सकळही लागती पुण्यपंथास. तव यमपुरी पडता वोस, म्हणोनी पुण्य मार्गास नेणती. असो ते विमला सुंदरी, यातना भोगुनिया सारी. मग टाकिली नरक अघोरी, कुंभपाकी तियेते. ऐशी ते कुंभपाकी पडत, रौरवाते झाली भोग प्राप्त. क्रमिता वर्षे गणित, 36 सहस्त्र गर्जना पै. मग जन्मा घातली ग्राम सुकरी, मग व्याघ्र जन्मा दुसरी. शृगाळ जन्म तिसरी, वडवाघडी चौथी पै. पुन्हा मानव देह पावोनी, निषादी झाली ते कामीन. तेथे हिंसा कर्म दारुण, घडले जाण तियेते. मग मीन होवून या जळी, थिल्लरोदकात तळमळी. तयावरी ते घार झाली, आकाश पोकळी फिरत. ऐसे जन्म भोग भोगिता, परम कष्ट झाले तत्वता. नको नको हे जन्म व्यथा, श्री रघुनाथा घडू देऊ. या परे दीप विध्वंसन, तेची कथिले होय कारण. ऐका पुढील कथन्य, सुशीलेचे कैसे ते. काळांतरे करुनी जाण, तेही पावली असे मरण. विष्णुदूती विमान वाहून, नेले पै तियेते. या लागी पुरुष अथवा नारी, व्रत कीजे हो निर्धारी. इये कलियुगा माझारी, उपाव श्रीहरी पै केला. परम दयाळू दीननाथ, ब्रीद सत्य करावया व्रत. होवून या कृपावंत, आदरे सांगत लक्ष्मीसी. एवं दोघी स्त्रियांची 2 गती, एक सद्गती एक अधोगती. परी शांकली ते कवनगती, ऐकिजे पुढती श्रोतेजन. दोघी स्त्रिया पावता निधान, चित्ती उदास तो ब्राह्मण. तिघे पुत्र पावले मरण, पुढे संतान नसेची. म्हणोनी तळमळ मानसी, रात्रंदिवस कुसुमुसी. हे नवसंगती संग दोषी, घडे अनायासी प्राणिया. पातक जे कायिक वाचिक, तैसेची हे सांसर्गिक. शास्त्राधार असे देख, म्हणोनी पातक बोलिजे. यापरी कष्टी तो ब्राह्मण, पावता झाला परमक्षीण. काळांतरे पावला मरण, नेला बांधूनी यमदूती. पहिलाच ब्राह्मण पुण्यशीळ, दानधर्म आचारशीळ. या लागी तया ते केवळ, नसे हळहळ जाचणीची. परी विष्णू लोकी सुशीळेते, नारदे कथिले तियेते. तिने प्रार्थून विष्णुते, करुणामृत वचने करुनी. म्हणे देवदेवा ऋषिकेशी, तू तव कृपाळू होसी. तरी कोण दशा भ्रता राशी, निज मानसी विचारा. मग संतुष्ट होवूनी नारायण, तया आणवी धाडून विमान. मग उभयता दोघे जण, वैकुंठ भुवना पावली ते. या प्रकारे श्लोकार्थ भरवा, श्रोती आदरे परिसावा. न्यूनपूर्ण क्षमा करावा,
दोषन ठेवावा मज लागी. पाहुनिया समंता ते अर्थान्वय वर्णिला येथे. प्राकृत भाषा म्हणोनी थिते अव्हेर संती न करावा. समर्था केला पाहुणेर बरवा म्हणोनी दुर्बळा ते अव्हेरावा. हे केवी उचित थोरिवा विहित भावा न दिसे. स्वस्ति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित सप्तमोऽध्याय गूढः इति सप्तमोऽध्यायः. ओम नमो भगवते वासुदेवाय.